प्रिया ज्या दिवशी माहेरहून परतली त्या दिवसापासून सागरला तिच्यात काहीतरी बदल जाणवू लागला. आधी तो त्याला ऑफिसला जाण्यापूर्वी त्याच्या सगळ्या गोष्टी तयार करून ठेवायची. त्याला काय हवे नको ते पाहायची. त्याची सगळी काळजी घ्यायची. नाश्ता, डबा, घड्याळ, मोबाईल, वॉलेट, पेन, रुमाल काहीही राहू नये याची खबरदारी घ्यायची. तो अंघोळ करून आला की इस्त्री केलेले कपडे, पॉलिश केलेले बूट सगळं त्याला तयार मिळायचं. रोज छान डिनर, रविवारी खास जेवण, व्यवस्थित सजवलेलं घर, कायम हसतमुख चेहरा आणि डोळ्यात प्रेमाचा सागर घेऊन त्याच्या सेवेत तत्पर असणारी प्रिया मात्र माहेरून आल्यापासून तिच्या वागण्यात काहीसा फरक जाणवत होता. आता त्याला कोणतीही वस्तू जागेवर वेळेत मिळेनाशी झाली होती. त्याने काही विचारलं की लगेच त्याला उलट उत्तर मिळायचं. थोडं स्वतःही करत जा ना, मी एकटी किती आणि काय काय करू. प्रियाचे वागणे बदलल्याचे पाहून सागरच्या मनात शंका कुशंका येऊ लागल्या. तो मनात म्हणाला, अरे हो, त्या दिवशी ऑफिसमधील माझी जुनी सेक्रेटरी मी आजारी असल्याचं कळल्यावर मला भेटायला घरी आली होती. कदाचित याच कारणामुळे प्रियाचा गैरसमज तर झाला नसेल का? की मग प्रियाच्या नव्या भावजयने पूनमने तिचे कान भरले असतील. तशी तिची ती भावजय पण खूपच चलाक वाटते. की मग आजकाल मी ऑफिसमध्ये खूप बिझी असल्यामुळे प्रियाला कमी वेळ देतोय. बहुधा घरात बसून ती कंटाळत असेल. तिच्या माहेरी तर संयुक्त कुटुंब आहे आणि घरात लहान मुलंही नाही, जेणेकरून त्याच्यात तिचं मन त्यात रमेल. पण तिनेच तर म्हटलं होतं की 2-3 वर्षानंतर मुलाचा विचार करूया. पण आजकाल ती काहीही नीट बोलत नाही. प्रश्न विचारला तर सरळ उत्तरही देत नाही. सागर ह्याबद्दल विचार करतच होता की तेवढ्यात प्रिया म्हणाली, सागर, मी जेवण बनवलं आहे. तुला भूक लागेल तेव्हा खाऊन घे आणि शिल्लक राहिलेलं जेवण फ्रीजमध्ये ठेव. आणि हो, मी बाहेर चालले, मला यायला कदाचित उशीर होईल. माझ्या मैत्रिणीच्या घरी किटी पार्टी आहे, मी तिथे चालले आहे. सागर म्हणाला, हे काय प्रिया, रविवारी कोण किटी पार्टी ठेवतं का? आठवड्यातून एकच तर दिवस सुट्टी असते, रविवारची, आणि त्यातही तू मला एकट्याला घरात बसवून बाहेर किटी पार्टीला चाललीस. प्रिया म्हणाली, आणि तू ऑफिसला गेल्यावर मी दररोज घरात एकटी बसून असते त्याचं काय? हे बघ, तुझे कपडे बेडवर पडले आहेत, ते नीट आवरून ठेव. मला कळत नाही, तू रोज हा पसारा बेडवर असाच का टाकून जातोस? असे बोलून प्रिया दरवाजा बंद करून निघून गेली. सागर फक्त पाहत राहिला आणि विचार करू लागला, आधीही तर मी असंच सगळं टाकून जात होतो. तेव्हा तर प्रिया माझी सगळी कामं आनंदाने करत होती. मग आता मी असं काय केलं आहे की प्रिया माझ्याशी अशी बोलत आहे? त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे, आता मला तिच्यावर आणखी ओझं टाकायचे नाही. यापुढे माझी सगळी कामे मीच करेन. असे मनाशी ठरवून त्याने स्वतःसाठी जेवणाचे ताट वाढून घेतले. तो जेवत होता, पण त्याला जाणवत होतं की प्रियाच्या हातचं जेवण पूर्वीसारखं अजिबात राहिलेलं नाही. साधी खिचडी केली तरी तिची चव आधीसारखी लागत नव्हती. कधी जेवणात मीठ जास्त असायचे तर कधी कमी, कधी भाज्या अर्धवट शिजलेल्या तर कधी चपात्या करपलेल्या असायच्या. हे सगळं पाहून सागर आश्चर्याने विचार करत होता की नक्की तिला झालंय तरी काय? काहीच कळत नव्हतं. सागर आणि प्रियाचं लग्न होऊन फक्त 1च वर्ष झालं होतं. हे 1 वर्ष अतिशय सुंदर गेलं होतं. दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी होते. एकमेकांची मनापासून काळजी घेत होते. पण साधारण महिनाभरापूर्वी प्रिया माहेरी राहायला गेली होती आणि 1 महिना माहेरी राहून आल्यानंतर तिचं वागणं खूपच विचित्र झालं होतं. हे सगळं मनात घोळवत सागर स्वतःशीच पुटपुटला, चल सागर, जसं असेल तसं हॉस्टेलचे दिवस आठव आणि लाग कामाला. प्रियाला खुश करण्यासाठी त्याने ठरवलं की संध्याकाळी बायको घरी येईपर्यंत तिच्यासाठी छानसं डिनर तयार करायचं. नेहमी तीच स्वयंपाक करते, आज आपण तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्याला वाटलं. तितक्यात त्याला आठवलं की प्रियाला आमिर खान खूप आवडतो, म्हणून त्याने लगेच दंगल सिनेमाची नाईटच्या शोचे तिकीट ऑनलाईन बुक केले आणि खूप मेहनत घेऊन दोघांनाही आवडेल असा स्वयंपाक बनवला. प्रिया घरी आली. सागरची ही सगळी धडपड पाहून ती मनातून खूप खुश झाली, पण चेहऱ्यावरून मात्र तिने आनंद दाखवला नाही. कारण तिला तर हेच हवं होतं की सागरने कोणत्याही गोष्टीसाठी आपल्यावर अवलंबून राहू नये. असो,
प्रियाने सागरने बनवलेल्या स्वयंपाकाची स्तुती न करता शांतपणे जेवण केलं. त्यानंतर सागर तिला सिनेमाला घेऊन गेला, पण तिथेही ती शांतच होती. तिचं शांत राहणं सागरला बोचू लागलं होतं. म्हणून तो म्हणाला, प्रिया, तू अशी का वागत आहेस? काही झालंय का? प्लीज मला सांग. माझ्याकडून काही चूक झाली आहे का? आता तुला माझी सोबत आवडत नाही का? त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी प्रिया रुक्ष स्वरात म्हणाली, तुम्हाला हिंदी चित्रपट आवडत नाही तर मग माझ्या आवडत्या सिनेमाचं तिकीट काढायची गरज नव्हती. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मित्रांना घेऊन तुमच्या आवडीचा एखादा इंग्लिश चित्रपट एन्जॉय केला असता तर बरं झालं असतं. माझ्यासाठी जबरदस्तीने हिंदी चित्रपट पाहण्याची काय गरज होती? हे ऐकून सागर तिच्याकडे स्तब्ध होऊन पाहतच राहिला. जी प्रिया रात्री दिवसा त्याला मित्रांसोबत कुठेही जाऊ देत नव्हती आणि आपल्यासोबतच चित्रपट पाहण्याचा हट्ट धरणारी होती, तीच आज अगदी विरुद्ध बोलत होती. याचे त्याला आश्चर्य वाटू लागले. प्रिया माझ्यापासून दूर का होतेय? तिच्या मनात कोणा दुसऱ्यासाठी जागा निर्माण झाली आहे का? असा विचार त्याच्या मनात आला, पण लगेचच त्याने नकारार्थी मान हलवली आणि मनात म्हणाला, छे छे, मी प्रियाबद्दल असा विचार कसा करू शकतो? माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणारी प्रिया असं कधीच करू शकत नाही. तिला हवंय ना की मी स्वतःची सगळी कामं स्वतः करावीत, तर ती मी करेन. तेव्हा तर ती खुश होईल आणि मग मला माझी जुनी प्रिया परत मिळेल, असा त्याचा विश्वास होता. 2-3 महिन्यात सागरने स्वतःमध्ये खूप बदल केला. तो दर रविवारी स्वतःचे कपडे धुवायचा. काही कपडे स्वतः इस्त्री करायचा, तर काही बाहेरून करून आणायचा. घड्याळ, पाकीट, मोबाईल, चार्जर, एक एक गोष्ट नीट लक्ष देऊन ठेवायचा. यासाठी तो प्रियाला कधीच त्रास देत नसे. आता तो थोडाफार स्वयंपाकही बनवायला शिकला होता. ऑफिसला जाण्याआधी स्वतःची खोली आवरून जायचा. त्याने एकदा प्रियाला विचारले, आता तरी खुश आहेस ना प्रिया? तेव्हा प्रिया त्याच्याकडे पाहून फक्त हसली. पण सागरला स्वतःची सगळी कामं करताना पाहून तिचं मन फार दुखायचं. तरीही ती असं करायला मजबूर होती. एके दिवशी ती म्हणाली, सागर, आज थिएटरला इंग्लिश चित्रपट लागला आहे. तुम्ही मित्रांसोबत जाऊन बघून या. यावर सागर म्हणाला, प्रिया, तू मला असं स्वतःपासून दूर का करतेस? मला समजत नाही. तुला माझ्याशी असे तुटकपणे वागून आनंद मिळतो का? की मग आता मी तुला तुझ्या योग्यतेचा वाटत नाही? प्रिया म्हणाली, सागर, तू तर खूप योग्यतेचा आहेस आणि तुझ्यासाठी लता मावशींनी योग्यच मुलगी शोधली होती. त्यांची मुलगी सारिका, ती अगदी प्रत्येक बाबतीत तुझ्यासाठी योग्य आणि परफेक्ट मॅच होती. म्हणजे अजूनही आहे. तिने अजूनही लग्न केलं नाही. माझ्यामुळेच तिचे तुझ्याशी लग्न जुळले नाही. लता मावशी याच कारणामुळे अजूनही नाराज आहेत. त्यांची नाराजी तू दूर करू शकशील तर सांग. यावर सागर म्हणाला, प्रिया, तू इतक्या जुन्या गोष्टी मनात धरून बसलीस. अगं, आपण दोघांनी एकमेकांना पसंत केलं, प्रेम केलं आणि लग्न केलं. आता त्या जुन्या गोष्टी तुझ्या मनात अचानक कशा आल्या? बरं, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी निघतो. संध्याकाळी बोलूया, रिलॅक्स. असे बोलून सागरने नेहमीप्रमाणे बाहेर जाताना तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि म्हणाला, प्रिया, तू काहीही कर, काहीही बोल, पण मी तुझ्यावर प्रेम करतो आणि कायम करत राहीन. असं बोलून तो ऑफिसला निघून गेला. हेच तर आता मला नकोय सागर. तुला काही सांगायचीही माझी हिंमत होत नाही. असं पुटपुटत प्रिया बराच वेळ रडत राहिली. उद्या तिला मुंबईसाठी निघायचं होतं, कधीच परत न येण्यासाठी. तिने कसेबसे स्वतःला सावरले आणि एका छोट्याशा बॅगेत आपले सामान पॅक केले. सागर घरी आला, पण त्याला काही सांगायची तिची हिंमत झाली नाही. सागरने प्रियाचा अस्वस्थ चेहरा पाहिला आणि म्हणाला, तुझी तब्येत ठीक दिसत नाहीये प्रिया. त्याने प्रियाला चहा करून दिला. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाला, प्रिया, डॉक्टरांना बोलावू का? तेव्हा ती म्हणाली, अरे नको नको, तसं काही नाही. थोडं डोकं दुखतंय. सकाळपर्यंत बरं होईल. तू आता झोप. पण सागर काही ऐकायला तयार नव्हता. तो तेलाची बाटली घेऊन आला. बाटली उघडताना तिचं झाकण त्याच्या हातातून निसटून बेडच्या खाली गेलं. झाकण उचलण्यासाठी तो खाली वाकला तेव्हा त्याची नजर तिच्या बॅगवर पडली आणि तो म्हणाला, अरे, ही बॅग इथे कशी? कोण कुठे जाणार आहे? हो सागर, मला उद्याच मुंबईला जावं लागणार आहे. अभिषेक उद्या सकाळी मला घ्यायला इथे येईल. अरे, माझ्या मैत्रिणीच्या प्राचीच्या बहिणीचं लग्न आहे.
तिचं कोणीच नाही. ती खूप घाबरलेली आहे. डिप्रेशनमध्येही होती. हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही होती. लग्नाची तयारी करायची आहे म्हणून तिने मला बोलावून घेतलं आहे. त्यामुळे मी आईला रिक्वेस्ट केली की अभिषेकला पाठवून दे. त्याच्यासोबत मुंबईला येईन. प्राची मला तुझा फोन नंबर मागत होती, पण मी तिला सांगितलं, सागर मला नकार देणार नाही. 1 महिना काय, 2 महिने जरी मी मुंबईमध्ये राहिले तरी चालेल. कारण सागरने आता सगळी कामं स्वतः करण्याची सवय लावून घेतली आहे. आता सागरला एकटं राहण्यात काही अडचण येणार नाही. काय, बरोबर आहे ना सागर? असं बोलून प्रिया हलकसं हसली. पण इतकं प्रेम करणाऱ्या नवऱ्यापासून या सगळ्या गोष्टी लपवताना तिला प्रचंड वेदना होत होत्या. ती आतून पूर्णपणे कोलमडून गेली होती. सागर म्हणाला, प्रिया, तू मला न विचारता बॅग भरून ठेवलीस आणि आता मी जेव्हा बॅग पाहिली तेव्हा सांगतेस की तू उद्या अभिषेकसोबत मुंबईला जाणार आहेस. सॉरी सागर, मला ह्या वेळेस माफ कर. यापुढे मी असं वागणार नाही. सागर म्हणाला, ठीक आहे, तू लग्नाला जा, पण किती दिवसात परत येणार आहेस? आणि तुझ्याशिवाय मी एकटा कसं राहू? तू मला आधीच सांगितलं असतं तर मी सुद्धा रजा काढली असती आणि तुझ्यासोबत मुंबईला आलो असतो. प्रिया म्हणाली, हे काय सागर, एकटे राहण्याची सवयसुद्धा लावून घ्यायला हवी ना. प्रत्येक प्रकारे आत्मनिर्भर व्हायला हवं. अचानक वरून बोलावणं आलं तर दुसऱ्याचं आयुष्य थांबवू नये, असं बोलून ती हसली. सागर म्हणाला, गप्प बस, काय वेड्यासारखं बोलतेस? जातेस तर जा, मी तुला अडवणार नाही. पण कधी येणार आहेस परत ते तरी सांग. लग्नासाठी 10 दिवस खूप आहेत. 1 महिना काय करणार आहेस तिथे? प्रिया त्याच्याकडे पाहू लागली तेव्हा तो म्हणाला, बरं ठीक आहे जा, पण हो, रोज मला न चुकता फोन करायचास, ठीक आहे? चल आता झोप. प्रियाची रात्र अस्वस्थतेत कूस बदलत निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता प्रियाचा भाऊ अभिषेक आला. सागर बाहेरच्या खोलीत पेपर वाचत बसला होता. तो म्हणाला, भाऊजी, ताई कुठे आहे? सागर म्हणाला, अरे ती अजून उठली नाही. काल तिची तब्येत काहीशी बरी नव्हती म्हणून मीच तिला उठवलं नाही. अभिषेक म्हणाला, भाऊजी, 1 वाजताची फ्लाईट आहे, उशीर होईल ना? सागर म्हणाला, हो, मला रात्रीच कळलं. जा, तू तिला उठव, तोपर्यंत मी चहा करून आणतो. अभिषेक प्रियाच्या खोलीत गेला आणि म्हणाला, ताई उठ, मी आलोय. अगं जायचं नाही आहे का? उशीर होईल. जितका उशीर व्हायचा होता तो तर आधीच झाला आहे. आता अजून काय फरक पडणार आहे? असं म्हणत प्रिया उठून बसली. अभिषेक म्हणाला, तू भाऊजींना का सांगू दिलं नाहीस? अभिषेक तिचे खांदे धरून हतबलपणे बसला. त्याच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं. ती म्हणाली, माझ्याकडे वेळच खूप कमी होता. किती उपचार होणार होते? तुला माहिती आहे ना, तुझ्या भाऊजींना माझ्याशिवाय राहण्याची तयारी करून द्यायची होती. असं म्हणत प्रिया त्याचे अश्रू पुसू लागली. पण ते थांबतच नव्हते. तेवढ्यात सागरच्या पावलांचा आवाज खोलीकडे येताना ऐकू आला. अभिषेकने पटकन दोन्ही हातांनी डोळे पुसले आणि सामान्य दिसण्याचा प्रयत्न केला. निघताना प्रिया सागरला नीट राहण्याच्या, खाण्याच्या असंख्य सूचना देत होती. जास्त फोन करू नकोस, नाहीतर सगळे मला म्हणतील, सागर तुझ्याशिवाय राहू शकत नाही. असे बोलून ती हसली. ठीक आहे प्रिया, काळजी करू नकोस. तू इतका मोठा प्रोग्राम ठरवला आहेस, मैत्रिणीच्या इथे लग्नाला जातेस, आनंदाने जा. माझी अजिबात चिंता करू नकोस. मी सगळं मॅनेज करेन, मस्त राहीन, बघच, सागर म्हणाला. एअरपोर्टच्या आत जाण्यासाठी प्रियाने सागरचा हात थोडा घट्ट धरला. तिला असं वाटलं होतं की जणू तिचं संपूर्ण जगच मागे सुटत आहे. घरात असलेला सागर तिला शेवटचे मनसोक्त डोळ्यात साठवून घ्यायचा होता. कसेबसे स्वतःला सावरत तिने हॉलमधून त्याला बाय केलं. हसून हात हलवला आणि लगेचच चेहरा दुसरीकडे वळवला. डोळ्यात साठलेले पाणी रोखणं तिच्यासाठी अशक्य होतं. प्रिया मुंबईला जाऊन अजून 2च दिवस झाले होते की तेवढ्यात ऑफिसमध्ये सागरला कळलं, पुढच्या फ्रायडेला त्याची मुंबईत मीटिंग आहे. हे ऐकून तो आनंदाने उड्या मारू लागला. त्याने 2-3 वेळा प्रियाला फोन करून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन लागलाच नाही. मग त्याने ठरवलं अचानक जाऊन तिला सरप्राईज द्यायचं. मुंबईला पोहोचताच सागर प्रियाच्या माहेरी गेला. त्याला असं अचानक आलेलं पाहून अभिषेक चकित झाला. अभिषेक म्हणाला, भाऊजी, तुम्ही अचानक इथे? येताना फोनही केला नाही. सागर म्हणाला, अरे मी बऱ्याच वेळा प्रियाला फोन लावला, पण तिला फोन लागतच नाही आहे. आज इथे मुंबईत माझी 3 वाजता मीटिंग आहे. विचार करतोय प्रियाला सरप्राईज द्यावं. मला सांग, तिची मैत्रीण प्राची कुठे राहते?
अभिषेक गोंधळला. अस्वस्थ चेहरा करून सागरकडे पाहत म्हणाला, भाऊजी मी तिकडेच चाललो आहे, तुम्ही चला माझ्यासोबत. अरे 1 मिनिट थांब, आत तर जाऊन आईला भेटू दे. सागर सहजपणे बोलत होता. काय रे, कुठे हरवलास? अरे मी तुझ्याशी बोलतोय. आता बहुतेक तुझंही लग्न लवकरात लवकर करावं लागेल, असं बोलून सागर हसू लागला. अभिषेक म्हणाला, सगळे तिथेच आहेत भाऊजी. अभिषेकने गाडी काढली आणि दोघेही प्रियाला भेटायला निघाले. काही मिनिटातच ते एका हॉस्पिटलसमोर पोहोचले. अभिषेकने गेटमधून गाडी आत नेली तेव्हा सागर म्हणाला, अरे हे कुठे घेऊन आलास तू? टाटा मेमोरियल. इथे कोण आहे? काहीतरी बोल ना. आता सागरच्या मनात शंकेची आणि भीतीची लाट उसळली. अभिषेक काहीही न बोलता त्याचा हात पकडून थेट प्रियाजवळ घेऊन गेला. तिथे गेल्यावर म्हणाला, सॉरी दीदी, मी तुला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करू शकलो नाही. असं बोलून अभिषेक खूप रडू लागला. मनातून नकोसं वाटत असूनही प्रियाचे डोळे जणू सागरचीच वाट पाहत होते. जणू ते म्हणत होते, तुला पाहून आता मी शांतपणे जाऊ शकते. प्रियाने सागरचा हात घट्ट पकडला. पण अचानक तिच्या बोटांची पकड सैल पडू लागली आणि ती बेशुद्ध झाली. प्रिया, मी तुला काहीही होऊ देणार नाही. तू मला का कळू दिले नाहीस? सागर मोठ्याने ओरडला. डॉक्टर, सिस्टर, डॉक्टर. डॉक्टर आले आणि म्हणाले, प्लीज तुम्ही बाहेर या. धीर धरा. मी 2-3 महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं, तुम्ही उपचारांसाठी खूप उशिरा आलात. हा आजार शेवटच्या टप्प्यात होता. आता काहीच करता येणार नाही. तुम्ही असं कसं म्हणू शकता डॉक्टर? तुमच्याकडून तिच्यावर उपचार होत नसतील तर तसे सांगा. ठीक आहे, आता मी तिला उपचारांसाठी अमेरिकेला घेऊन जाईन. तुम्ही पटकन डिस्चार्ज द्या. मी तिला काहीही होऊ देणार नाही. प्रिया, मी आत्ता येतोच, असे म्हणत सागर धावत बाहेर गेला. जीवाच्या आकांताने त्याने अमेरिकेला जाण्याची सगळी तयारी केली. 2 दिवसांनी तो प्रियाला घेऊन लुफ्थान्सा फ्लाईटने एका आशेच्या उड्डाणावर निघाला. सागर सारखा प्रियाकडे पाहत होता. तिचा हात हातात घट्ट धरून तिच्या कानात म्हणाला, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही प्रिया. त्याने नेहमीप्रमाणे तिच्या कपाळावर ओठ टेकवले, पण आज सागरचा चेहरा अश्रूंनी भिजलेला होता. अमेरिकेत पोहोचताच सागरने प्रियाच्या उपचारांसाठी सर्वोत्तम डॉक्टरांशी संपर्क साधला. तिची अवस्था गंभीरच होती, पण सागरची अथक सेवा, काळजी आणि प्रियाच्या आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तिला नवी ताकद देत होता. काही दिवसांनी उपचारांचे परिणाम दिसू लागले. सागर प्रत्येक क्षणी तिच्यासोबत राहिला. तिची सेवा करत होता. तिचा धीर वाढवत होता. हळूहळू प्रियाच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. डॉक्टरांनी सांगितले तिची रिकव्हरी संथ आहे, पण शक्यता आहे. सागरने प्रियाला वचन दिलं की तो तिला कधीच एकटी सोडणार नाही. एके दिवशी हॉस्पिटलच्या बागेत बसलेली प्रिया सागरचा हात धरून म्हणाली, सागर, मी बहुधा हार मानली होती, पण तुझ्या प्रेमामुळे मला पुन्हा जगण्याची उमेद मिळाली. सागरच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते आनंदाचे अश्रू होते. सागरच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा हा परिणाम होता की काही महिन्यातच प्रिया पूर्णपणे बरी झाली. दोघांनी ठरवलं की आयुष्यातले लहान मोठे प्रत्येक क्षण ते एकत्र आणि आनंदाने साजरे करतील. घरी परतल्यावर सागरने नोकरीतून काही महिन्यांचा ब्रेक घेतला आणि प्रियासोबत फिरण्याचा, नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. सागरसोबत फिरायला निघताना प्रिया मनात म्हणत होती, खरंच, खरं प्रेम प्रत्येक अडचण पार करू शकतं. आयुष्यात कधीही आशेचा हात सोडू नये. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.